मंत्री तानाजी सावंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता भेटीसाठी बोलावल्याचं समजतंय। तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी त्याला मुंबईत बोलावून घेतल्याची माहिती मिळतेय। मुख्यमंत्री तानाजी सावंतांचे कान टोचणार का, हाच प्रश्न सध्या चर्चेला जातोय। तानाजी सावंत यांना राष्ट्रवादीबाबत जे त्यांनी वक्तव्य केलं होतं ते कदाचित भोवतंय की काय असं सध्या तरी दिसतंय। तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर पलटवार केलाय। तानाजी सावंत मुक्त विद्यापीठ असून अशा वक्तव्यामुळे वाईट संदेश पसरत असल्याचं हसन मुश्रीफ यांचं म्हणणं आहे। तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे, ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात। आता अशा बोलण्यामुळे युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं। निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे। याची जाणीव जर याला नसेल तर त्याला मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे। तानाजी सावंत आणि गणेश हाके यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याचं समजतंय। अशी वक्तव्य पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी रोखण्याचा भुजबळांनी आता सल्ला दिलेला आहे। आपापसात भांडण्याचा फायदा विरोधी पक्ष घेतील असं छगन भुजबळांचं म्हणणं आहे। त्यामुळे अशा नेत्यांना वरिष्ठांनी एकत्र येत सूचना द्याव्यात, अशी सूचना छगन भुजबळ यांनी केलेली आहे। ज्येष्ठ मंडळीचे म्हणजे कारभारी जे आहेत आमच्या पक्षाचे, बीजेपीच्या पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे, यांनी याचा विचार करायला पाहिजे आणि आपापल्या लोकांना हे अशा काही कमेंट्स करण्यापासून थांबवलं पाहिजे। आता याच्यापासून ते सांगतात की या कमेंट्सचा आमचा संबंध नाही, हे जे बोलले त्याचा आमचा पक्षाचा संबंध नाही, परंतु त्याच्यामुळे मनं दुखावली जातात। त्यामुळे काय करायचं ते त्यांनी जे आहे ठरवून जे आहे या संदर्भातल्या सूचना ज्या आहे सगळ्यांना देणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।